शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेच्या अधिवेशनात असंघटित क्षेत्रात कार्यरत महिला कामगारांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले। महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि शोषणमुक्त कामाचं वातावरण मिळावं यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली। शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेच्या अधिवेशनात असंघटित क्षेत्रात कार्यरत महिला कामगारांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले। महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि शोषणमुक्त कामाचे वातावरण मिळावे यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। यावेळी त्यांनी असंघटित क्षेत्रातील महिलांना किमान वेतनाची हमी, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा तसेच विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा अशी मागणी केली। क्वेश्चन नंबर 125 ऑनरेबल चेयरमैन सर। फर्स्ट सप्लीमेंट्री यू कैन गो स्ट्रेट अवे। आदरणीय सभापति महोदय, देश के निर्माण और अर्थव्यवस्था की रीढ़ हमारी असंगठित क्षेत्र की महिला श्रमिक हैं, जो कठिन परिस्थितियों में भी राष्ट्र के विकास में अपना अभूतपूर्व योगदान देती है। मैं आपके माध्यम से आदरणीय मंत्री महोदय से ये पूछना चाहूंगी कि असंगठित क्षेत्रों में काम करने वाले महिला श्रमिकों का शोषण न हो, उन्हें सुनिश्चित वेतन मिले, काम की जगह पर उन्हें सुरक्षा मिले, उनकी मैटरनल और मेंस्ट्रुअल हेल्थ की केयर हो, उनका ख्याल रखा जाए और महिला कामगारों के बच्चों के लिए पालना योजना अनिवार्य की जाए और सरकार के सभी योजनाओं का लाभ अंतिम पायदान पर खड़ी महिला श्रमिकों को तक पहुंचाने के लिए सरकार क्या कदम उठाने जा रही है। कामगार महिलांच्या लहान मुलांसाठी पाळणाघरे उभारण्याची आवश्यकता व्यक्त करत त्यामुळे महिलांना निर्धास्तपणे काम करता येईल आणि बालकांचे संगोपनही सुरक्षित वातावरणात होईल असे त्यांनी सांगितले। अनेक महिला आर्थिक, सामाजिक आणि मानसिक शोषणाला सामोरे जात असल्याचं नमूद करत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर धोरण, प्रभावी कायदेशीर संरक्षण आणि काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि समान रोजगार संधी आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने व्यापक धोरण आखून तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणीही त्यांनी राज्यसभेत केली।